तुम्ही कधी आयत्या वेळेस डाळ तांदूळ न भिजवता हा कुरकुरी डोसा केला का हो? आता हा कसा करायचा सांगते थांबा. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप इतका बारीक रवा घेतलाय, 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलंय आणि होता होईल एवढं बारीक करायचं. तयार पावडर ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कच्चा बटाटा ह्याच्यावरचे सालं काढून बारीक फोडे करून घेतल्यात, तो घेतला. अर्धा कप इतकं दही घातलं. दही जास्त आंबट नसावं. छान असं मिक्सरला ह्यांची प्युरी करून घेतली. तयार प्युरी ना आपण जो रवा बारीक केला होता त्याच्यामध्ये घातलं. थोडं थोडं पाणी घातलं. अर्धा कप इतकं छान मिसळून ना झाकण ठेवून 10 मिनिटं भिजत ठेवलं. आता ह्याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि पाव चमच इतकाच खाण्याचा सोडा. छान असं फेटून घ्यायचं. बॅटर बघा हे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नसावं. आता डोशा तव्याला ना छान तेल लावून घेतलं. वर थंड पाण्याचा शिंतोडा मारून पुसून घेतला तवा. आता मिश्रण मध्यभागी घालून ना छान ह्याचा डोसा घालून तवा तापण्यासाठी फक्त गॅस हा फास्ट ठेवायचा. डोसा घातल्यानंतर गॅस हा बारीक करायचा आणि डोसा छान असा खरपूस भाजून घ्यायचा. मला जर ह्या डोशाबरोबर बटाट्याचा मसाला त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी ह्यांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली ॲरोवरती क्लिक करून बघू शकता.